नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, मोफत शिवण क्लास जो आहे त्याचा आपला आज चौथा दिवस आहे बघा. आणि चौथ्या दिवशी आपण 4 टक्स ब्लाऊजचा मागचा भाग शिवून घेणार आहोत, त्याचबरोबर बाही व्यवस्थित जोडून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला ब्लाऊज शिवताना काय काय लागणार आहे तर टेप, कात्री, खडू आणि ज्या कलरचा ब्लाऊज आहे त्या कलरचा दोरा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊज शिवायला बसायच्या आधी. आणि हे सर्व घेऊन आपण ब्लाऊज शिवायला बसणार आहोत. तर त्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी जो आपण ब्लाऊजच्या कलरचा दोरा घेतलेला आहे तो दोरा आपल्याला बॉबिन मध्ये भरून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने बॉबिनला दोरा 4 ते 5 वेळा गुंडाळायचा आहे. आणि बघा, स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने तो दोरा मी बॉबिन मध्ये भरत आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोरा बॉबिन मध्ये भरून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने भरून घेतलेला आहे मी. आणि तो आता अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे बघा. आणि खालच्या साईडने दोरा तो जोडून घ्यायचा आहे. आणि आता हा दोऱ्याची गुंडी सुद्धा व्यवस्थित अशी आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायची आहे मशीनच्या. बघा, अशा पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी पूर्ण दोरा बॉबिन मध्ये भरून मशीनला जोडून घ्यायचा आहे बघा. आणि त्याच्यानंतर सर्वात आधी आपल्याला स्लीव्ज घ्यायचे आहे तयार करण्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने स्लीव्ज आपल्याला समोरासमोर ठेवायची आहे. आणि अर्धा इंच दुमडून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बघा. तर बघा, मोठ्या टाक्याची टीप मारायची आहे, कारण आपली बाहीला जी आहे ते हात शिलाई असते, त्यासाठी मोठ्या टाक्याची इथे टीप मारायची आहे. या पद्धतीने मोठ्या टाक्याची टीप मारून घेतल्यानंतर बघा, जिथे आपण कट लावलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे. तर 1 इंचाची ही पट्टी आपली तयार होते बघा, या पद्धतीने. आणि कट लावले तिथपर्यंत आपण ही पट्टी दुमडून घेतलेली आहे, टीप मारून झालेली आहे. आता दुसरी स्लीव सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायची आहे. आधी अर्धा इंच दुमडायची आहे आणि नंतर जिथपर्यंत आपण कट लावलेला आहे बघा तिथपर्यंत दुमडून घ्यायची आहे 1 इंच. म्हणजे ते दुमडून 1 इंचाची आपली बाहीची जी पट्टी असते ती तयार होते बघा. तर बघा, अशा पद्धतीने ह्या स्लीव्ज आपण दोन्ही तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, दोन्ही ह्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार झालेल्या आहेत. तर नवीन शिकणाऱ्यांकडून बऱ्याच वेळा दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या एका साईडच्या तयार होतात बघा. तर बघा, अशा पद्धतीने स्लीव्ज एकसारखी धरायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड जे कडेला निघलेलं आहे ते कट करून काढायचं आहे बघा, या पद्धतीने. तर इथं आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला ही स्लीव्ज शोल्डरला जोडून घ्यायची आहे बघा. त्याच्यानंतर इथं आता आपण मागचा भाग तयार करून घेणार आहोत. तर बघा, इथं आपली गळा रुंदी टाकून घ्यायची आहे 2.5 इंच. आणि नंतर गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे 10 इंच. तर इथे सुद्धा गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे 2.5 इंच. आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. तर इथे मी पंचकोनी गळ्याचा आकार तयार करणार आहे बघा. 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आडवी लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा. आणि इथून थोडासा आतमध्ये आकार देत बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे बघा. इथं 7.5 इंचावरती आणून टेकवायचं आहे. त्यानंतर इथे बघा, सरळ लाईन खेचायची आहे. आणि हा आपला पंचकोनी गळ्याचा आकार तयार झालेला आहे. तर बघा, याच्यातून सुद्धा वेगवेगळे पंचकोनी गळ्याचे आकार आहेत. तर आपण अशा पद्धतीचा इथं तयार केलेला आहे. यानंतर हे कापड जे आहे ते कट करून काढलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीचा हा आपला गळा कट केल्यानंतर दिसत आहे. आता आपण टक्स टाकून घेऊ बघा. कमरेचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, कंबर जी आहे ती आपली 8 इंचाची आहे, म्हणजे 7 इंचाची कंबर आणि 1 इंचाचा टक्स. अशा पद्धतीने 8 इंचाचे कमरेचं माप आहे. तर बघा, 8 इंचाचे कमरेचं माप जे आहे ते टेप दुमडून मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सचं.
त्याच्यानंतर अशा पद्धतीने टक्स धरायचा आहे बघा, आणि अर्धा इंच आपलं टक्सचं मार्जिन धरत आपण टक्स टाकून घेणार आहोत. तर बघा गळ्याच्या खाली आपला टक्स ठेवायचा आहे आणि टक्स आपल्याला दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. हे बघा मार्किंग केलेलं आहे तिथं धरायचं आहे, अर्धा इंच मार्जिन धरत टक्स लॉक करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला येऊन सुद्धा टक्स लॉक करून घ्यायचा आहे. तर बघा वरच्या साईडला टक्स तिरका करत आणायचा आहे, हे बघा या पद्धतीने, आणि हे धागेदोरे कट करून घ्यायचे आहेत बघा, अशा पद्धतीने. नवीन शिकणाऱ्यांनी अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा ही 2.25 इंचाची पट्टी मी कट करत आहे. तर ही पट्टी जी आहे ती आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावण्यासाठी घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने ही पट्टी मी व्यवस्थित अशी आपल्याला जशी लागते तशी तयार करून घेत आहे बघा, या पद्धतीने कट करून आपल्याला त्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इथं उलटी करून घेतलेली आहे, म्हणजे सुईची बाजू जी आहे ते वर येईल या पद्धतीने, आणि टिप मारून घेतलेली आहे. तर बघा ही पट्टी आता बघायची आहे पुरती का कमरेच्या साईडला या पद्धतीने लावून. तर थोडीशी कमी पडते, तर इथे आता परत आपल्याला थोडस कापड जे आहे ते घ्यायचं आहे बघा लावून अशा पद्धतीने, आणि आता आपल्याला ही कमरेला व्यवस्थित पुरेल. तर बघा अर्धा इंच मार्जिन धरत आपण इथं ही टिप मारून घेणार आहोत. तर बघा हे टक्सचं जे कापड आहे ते पुढच्या साईडला दाबायचं आहे आपल्याला, गळ्याच्या साईडला दाबायचं नाही, पुढच्या साईडला दाबायचं आहे. टक्सचं जे कापड असतं शिल्लकचं ते, आणि त्यानंतर बघा असं अर्धा इंच मार्जिन धरून पूर्ण पट्टी आपण लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा पट्टी अशी 1/2 इंच दुमडून घ्यायची आहे, कारण आपण 2.25 इंचाची पट्टी ही कट केलेली आहे. या पद्धतीने बघा वरच्या साईडला अर्धा इंच गेलं, खालच्या साईडला 1/2 इंच दुमडण्यासाठी गेलं, तर बरोबर आपली 1 इंचाची कमरेची पट्टी तयार होईल. तर बघा इथे दाबटीप सुद्धा आपण टाकून घेऊ, जेणेकरून कमरेची पट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी दुमडेल. या पद्धतीने दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता ही पट्टी दुमडायची आहे बघा, व्यवस्थित अशी ही पट्टी दुमडली जाते, आणि आता इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही मोठ्या टाकीचे सुद्धा टिप मारू शकता, जेणेकरून नंतर याला तुम्ही हात शिलाई करू शकता. तर कमरेच्या साईडला सुद्धा हात शिलाई केली जाते बघा या पद्धतीने. तर इथं आपण कमरेच्या साईडला पट्टी लावून झालेली आहे, आणि आता आपण गळ्याला पट्टी लावणार आहोत बघा. गोट तयार करणार नाही, आपण पट्टी लावणार आहोत. तर बघा इथं मी 1.25 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे, आणि ती सुद्धा आपल्याला आता जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. जेवढी पट्टी लागेल तेवढी आपल्याला ती पट्टी वाढवून घ्यायची आहे. माप घ्यायचं आहे गळ्याचं, आणि गळ्याचं माप घेऊन पट्टी वाढवायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर बघा अगदी 1/2 इंच किंवा 1 रेष एवढं ही पट्टी दुमडून आधी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. हे बघा पूर्ण पट्टीला अशा पद्धतीने 1/2 इंच दुमडत टिप मारून घ्यायची आहे बघा. तर बघा नवीन शिकण्यासाठी मी अगदी सावकाश असं पूर्ण दाखवत आहे. यामध्ये जरी काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे बघा. स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही या शिवण क्लासच्या क्लासमध्ये शिकणार आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी जोडायची आहे. तर 1/2 इंच ते 3 रेषा, तर तुम्हाला मी कालच्या भागामध्ये सांगितलेलं आहे 3 रेषा म्हणजे टेपवरच्या 3 रेषा म्हणजे किती मार्जिन धरायचं, 1/2 इंच म्हणजे किती मार्जिन धरायचं, अर्धा इंच म्हणजे किती मार्जिन धरायचं. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हे बघा पट्टी अशा पद्धतीने इथे दुमडायची आहे. हे बघा या पद्धतीने, म्हणजे पट्टीचा आपला कोन व्यवस्थित
तयार होईल आणि गळ्याचा कोन सुद्धा व्यवस्थित येईल बघा. या पद्धतीने पूर्ण पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. इथं कोण्यावर आल्यावर हे बघा सेम त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी दुमडायची आहे या पद्धतीने, आणि परत इकडच्या साईडला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथं सुद्धा कोण्यावरती तेच पद्धत सेम वापरायची आहे. हे बघा गळ्याला अशा पद्धतीची पट्टी लावल्यानंतर सुद्धा गळा खूप असा सुंदर दिसतो. तर बघा अशा पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी व्यवस्थित अशी ही पट्टी कशी जोडायची ते मी दाखवलेलं आहे. तर बघा 1/2 इंच ते 3 रेषा एवढं मार्जिन धरत ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे. आता पट्टीच्या कडेने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. बरोबर या दोन्ही चिरण्यांच्या मधून आपली ही टीप येणार आहे. गळ्याच्या कापडावरती गेली नाही पाहिजे, बरोबर ह्या चिरण्यातून आपली ही टीप आली पाहिजे बघा. या पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारायची आहे. बरोबर चिरणीतून आपली टीप घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही कापड जिथं आपण जॉईन केलेलं आहे त्या जॉईंटवरून आपली ही टीप घ्यायची आहे. याला दाबटीप म्हणायचं आहे. दाबटीप दिल्यामुळे कापड व्यवस्थित पलटी होतं, यासाठी ही टीप दिली जाते बघा. तर बघा पूर्ण शिवण क्लासचे जे आपले क्लास आहेत यामध्ये तुम्हाला मी सर्व माहिती सविस्तर देणार आहे. रोजच्या व्हिडिओमध्ये अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं सविस्तर आपण सर्व काही शिकणार आहोत बघा. इथे कट लावून घ्यायचा आहे बघा. तर इथे बघा ज्या कापड फोल्ड करायच्या आधीच मला कट लावून घ्यायचं होतं, पण ते राहिले कट लावून घ्यायचं. तर इथे आता मी टिप मारता मारता कट करून घेत आहे बघा. तर बघा या पद्धतीने अगदी कापड व्यवस्थित धरत टिप मारायची आहे. तर इथं कोण्यावरती कट लावायचा आहे बघा. तीनही कोण्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे, जेणेकरून ही पट्टीचं जे कापड आहे ते व्यवस्थित पलटी होतं बघा, आणि व्यवस्थित आकारानुसार पलटी होते बघा. या पद्धतीने करायचं आहे. पूर्ण पट्टी आपल्याला अशा पद्धतीनेच व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा कोण्यावरती बघा कट लावून घेऊ. या पद्धतीने बघा कट लावून घेतल्यानंतर कापड दुमडायचं आहे आणि टिप मारायची आहे. तर बघा इथं आपण स्लीव्ज तयार करून घेतली. शोल्डरला जोडण्यासाठी जी स्लीव्ज लागते ती तयार करून घेतली, आणि हा पाठीमागचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे. उद्याचा जो आपला शिवण क्लासचा 5वा दिवस असेल त्यामध्ये आपण 4 टक्सचा पुढचा भाग कसा करायचा ते आपण बघणार आहे. तर इथं एकदम सावकाश सविस्तर माहितीनुसार मी तुम्हाला सर्व काही शिकवत आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे. ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांनी पूर्ण जर व्हिडिओ बघितले शिवण क्लासचे तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि ब्लाऊज शिवायलासुद्धा येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण आपण टीप मारून जॉईन करून घ्यायची आहे. तर तुम्ही याला हातशिलाईसुद्धा करू शकता, पण हातशिलाईपेक्षा अशा पद्धतीने जी टीप मारलेली आहे ती अगदी व्यवस्थित दिसते. हे बघा या पद्धतीने इथे आपला मागील भाग तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की जी पट्टी जॉईन केलेली आहे ती आपली अगदी व्यवस्थित दिसत आहे. तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.